19 तारखेला शिवनेरीवर आपण शिवजयंती साजरी केलीच आणि परंपरेने ती साजरी करतो। पण यावर्षी सांस्कृतिक विभागाने को स्पॉन्सर होत ज्या आग्र्याच्या लाल किल्ल्यामध्ये 12 मे 1666 ला त्या औरंग्यानी आमच्या महाराष्ट्राचा नव्हे देशाचा स्वाभिमान असणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना शेवटच्या सेनापती सरदाराच्या लाईनमध्ये उभं करून अवमान करण्याचा प्रयत्न केला। ज्या आग्र्याच्या लाल किल्ल्यातील दरबारामध्ये फक्त हिरवा आणि हिरवा रंग दिसायचा। सगळं ठीक आहे ना? ही सांधीदुखी, व्हेरिकोज व्हेन्स, डायबिटीज, अस्थमा, तुमची काय व्यथा आहे? आता चिंता नाही कशाची, नम्मा होमिओपॅथी आहे पाठीशी। नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी। या 19 फरवरीला तो दरबार हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय घोषाने निनादला। जिथं अवमान झाला त्याच दरबारामध्ये जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करत त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली। हे वर्ष हे माझ्याही दृष्टीने सौभाग्यशाली आहे की माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांनी शिवविचाराची सेवा करण्याची संधी दिली। 2 जून तिथीप्रमाणे आणि 6 जून तारखेप्रमाणे 2023 पासून आपण राज्याभिषेकांचे 350 वर्षभर साजरं करण्याचा निर्णय केला आहे। रायगडावर 2024 मध्ये राज्याभिषेकाचा पुन्हा एकदा 350 वर्षापूर्वीचं स्मरण यावं असा राज्याभिषेकाचा सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या 350 वर्षापूर्वीचा राज्याभिषेक पुन्हा एकदा नवीन पिढीला बघता यावा। एवढंच नव्हे तर जगदंब तलवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या ओठातून जय जगदंब हे शब्द निघायचे तेव्हा सैनिकांमध्ये सुद्धा स्फूर्ती, चैतन्य, ऊर्जा निर्माण व्हायची। ती जी जगदंब तलवार आहे छत्रपती शिवाजी महाराजांची, ज्याची पूजा युद्धाच्या प्रसंगी, युद्धाच्या अगोदर विजयादशमीच्या दिवशी केली जायची, ती रत्नजडित जगदंब तलवार ही ग्रेट ब्रिटन म्हणजे इंग्रज हे घेऊन गेलेत। अफझल खानाचा त्या विश्वासघातकी अफझल खानाने पाठीमध्ये खंजीर खुपसला आणि तिथूनच मन सुरू झाले की खंजीर खुपसणे हे वाईट आहे, कोणीही खंजीर खुपसू नये। आणि जो म्हणून राज्यकर्ता आजही खंजीर खुपसण्याचं काम करतो, जय भवानी जय शिवाजी म्हणत त्याचे कोथळे बाहेर काढण्याचं काम आजही राजकारणात चालतं। पण ते वागणं हे आता ग्रेट ब्रिटनच्या म्युझियममध्ये आहे। मी स्वतः पंतप्रधान श्री सुनक यांच्याशी पत्रव्यवहार करतोय। साधारणतः पुढच्या आठवड्यामध्ये ब्रिटनच्या हायकमिशनर सोबत एक मीटिंग प्रस्तावित आहे। ब्रिटनच्या हायकमिशनरच्या सोबत या पहिल्या बैठकीमध्ये साधारणतः त्यांच्याकडून जो संदेश आला आहे तो संदेश असा आहे की हो, 350व्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने आम्ही ही तलवार, हे वाघनख हे शिवभक्तांच्या दर्शनासाठी पुन्हा एकदा डोळ्यामध्ये ती तलवार आणि वाघनख छत्रपतींच्या विचाराचं स्मरण करत, त्यांच्या पराक्रमाचं स्मरण करत, त्यांच्या शूरता, वीरता पुन्हा त्या तलवारीच्या माध्यमातून, वाघनखाच्या माध्यमातून ही स्मरणात आणण्यासाठी आम्ही तुम्हाला वर्षभरासाठी हे देण्याचा विचार करू शकतो। पण माझा प्रयत्न हा आहे की वर्षभर फक्त महाराष्ट्रामध्ये आणि राज्याभिषेकाच्या दिवशी त्या जगदंब तलवारीचं आणि वाघनखाचं दर्शन फक्त मर्यादित असू नये। प्रयत्न हा आहे की हे भारतात परत यावी। या दृष्टीने आदरणीय अमितभाईंशीही पत्रव्यवहार केला आहे आणि पुढच्या मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यात माननीय अमितभाईंनी त्यांच्या सोयीने तारीख द्यावी
आणि त्यांना मी विनंती करणार आहे, आग्रह करणार आहे, नव्हे महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने हट्ट करणार आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या दिवशी ही पुन्हा एकदा जगदंब तलवार राज्याभिषेकाच्या दिवशी पूजेसाठी रायगडावर ठेवता यावी. ती वाघनखं घेऊन या महाराष्ट्रातला तरुण असेल, विद्यार्थी असेल, विद्यार्थिनी असेल, तरुणी असेल, त्या पराक्रमाचं स्मरण करत जो म्हणून वक्रदृष्टीने, दृष्टबुद्धीने महाराष्ट्राच्या विकासाकडे, प्रगतीकडे, महाराष्ट्राच्या उन्नतीकडे बघेल लोकशाहीच्या वाघनखातून आपल्याला पुन्हा एकदा असे विश्वासघात करणाऱ्यांना शिक्षा देता येईल. साधारणतः आपण 50च्या वरती कार्यक्रमाचं नियोजन करतो आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं महानाट्य हे 36च्या 36 जिल्ह्यांमध्ये आपण 4-4 दिवसाचा आणि आवश्यकता तिथे 5 दिवसाचा कार्यक्रम आपण आखतो आहे. विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवरचा निबंध असेल, चित्रकला स्पर्धा असेल, त्यावरचा परिसंवाद असेल, या संदर्भातली वीरगीताची स्पर्धा असेल, या संदर्भातल्या व्हिडिओच्या संदर्भातली स्पर्धा असेल, राज्यव्यापी आपण यामधली स्पर्धासुद्धा आयोजित करणार आहोत. राज्याभिषेकांच्या संदर्भामध्ये आपण सर्वपक्षीय प्रमुखांशी एक बैठक घेऊन आणि विविध चित्रपटसृष्टीत, नाट्यसृष्टीमध्ये काम करणाऱ्या लोकांनाही आपण एकत्र आणणार आहोत आणि या माध्यमातून निश्चितपणे एक उत्तम कार्यक्रमाचं नियोजन वर्षभर कसं करता येईल, गावागावापर्यंत हा संदेश कसा जाता येईल, या दृष्टीनेही एक अतिशय योग्य सूक्ष्म नियोजन करतो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर जितके चित्रपट निघाले त्यापैकी निवडक 10 चित्रपटांची निवड करण्यासाठी एक समिती करतो आहे आणि या चित्रपट निवडीतून 10 चित्रपटांचा प्रत्येक जिल्ह्यामध्ये चित्रपट महोत्सव करण्याचं आपण निर्णय केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनीवर एक पथनाट्य स्पर्धा आयोजित करून जिल्हास्तरावर पुरस्कार, विभागीय स्तरावर पुरस्कार आणि राज्यस्तरावर पुरस्कार हा आपण करणार आहोत. यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गडकिल्ले आहेत, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा तो पवित्र वीरता पराक्रमाचे आपल्याला आजही जाणीव होते, स्मरण होतं, या सर्व गडकिल्ल्यांच्या संदर्भामध्ये आत्ता माननीय देवेंद्रजींनी मान्यता दिली आहे आणि साधारणतः यासाठी या 2 वर्षात एक 600 ते 700 कोटी रुपये उपलब्ध होतील. या पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्राचे व देशाचे जे पुरातत्व म्हणजे आर्कॉलॉजी विभागामध्ये जे साधारणतः आर्किटेक्ट आहे देशभरातील आणि यामध्ये काम करणारे जे शास्त्रशुद्ध अभ्यास करणारे काम करणारे जे कामगार आहेत किंवा वर्कर्स आहेत किंवा ठेकेदार आहेत, यांचीसुद्धा 2 दिवशी आम्ही अधिवेशन घेतो आहे आणि या अधिवेशनाच्या माध्यमातून या सर्व गडकिल्ल्यांचा इतिहास हा योग्य पद्धतीने लोकांना तर देता येईलच, पण पुन्हा एकदा आपल्याला हुबेहूब त्यामधली जी डागडुजी आहे ती करण्यासाठी हा आपला प्रयत्न हा आपण या निमित्ताने करणार आहोत. साधारणतः महाराष्ट्रामध्ये असणारे विद्यापीठं, महाराष्ट्रामध्ये असणारी महाविद्यालय हे तर आपण या संदर्भामध्ये केंद्रित करणार आहोत, पण अटक ते कटक, तंजावरपासून तर पानिपतपर्यंत मराठ्याचा एक भव्य दिव्य इतिहास आहे आणि या इतिहासाचं स्मरण व्हावं म्हणून आपण वैश्विक एक संमेलन छत्रपती शिवाजी महाराजांवरच्या साहित्यांवर आपण आयोजित करणार आहोत आणि हे आयोजित करत असतानाच आपण दुसरीकडे एक महत्त्वाचा निर्णय करतो आहे की राज्याभिषेक म्हणजे एक कार्यक्रम नाही आहे. हा राज्याभिषेक आमच्यासाठी एक ऊर्जा केंद्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे 456 कोटी वर्षाच्या पृथ्वीच्या इतिहासात ईश्वराने जन्माला घातलेला एक सूर्य आम्हाला प्रकाश देतो, पण एक सूर्य शिवनेरीला ज्याचा सूर्योदय झाला 49 वर्ष, ज्यांनी आमच्या हृदयामधला असणारा अंधार हा दूर करून सूर्यासारखा प्रकाश निर्माण केला, तो सूर्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांचा सूर्योदय हा 19 फरवरी 1630ला शिवनेरीत झाला आणि सूर्यास्त रायगडावर झाला. या संदर्भामध्ये 1 कोटी शिवभक्त हे आम्ही एका पोर्टलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचाराचा सार आहे तो म्हणजे रयतेचं कल्याण, जनतेचं कल्याण, भाजीच्या देठालाही हात लावू नका हे सैनिकांना सांगणारा आज त्याचं महत्त्व आहे. अनेकदा राजकारणामध्ये आपण
प्रत्येक गोष्ट ही सत्तेच्या जोरावर त्रास देत लोकांकडून घेण्याचे अनेक प्रकार वर्तमानपत्रातून आणि टी व्हीच्या माध्यमातून पाहतो. पण राज्यकर्त्यांनी कसं वागावं हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्याभिषेकाच्या सोहळ्याच्या माध्यमातून तर पोचवायचं आहे. पण राजा आमचा हा जगभरात आहे, जगभरामध्ये एक प्रेरणा देण्याचं काम या निमित्ताने व्हावं म्हणून 1 कोटी शिवभक्त हे आम्ही 2 जूनपासून पोर्टलवर करून यांच्याशी संपर्क संवादाचे विविध उपक्रमाच्या माध्यमातून राज्याभिषेकाचं जे तत्त्व होतं, मा जिजाऊनी राज्याभिषेकासाठी छत्रपतींना जो आग्रह केला होता आणि आग्रह करताना जो संवाद, तो संवाद तर मी ऐकला नाही, पण या संदर्भातल्या इतिहासकारांनी जो लिहून ठेवला तो संवाद हा प्रत्येक छोट्यातल्या छोट्या ग्रामपंचायत सदस्यापासून जागा जागा संविधानामध्ये संवैधानिक जबाबदारी दिली आहे. या राज्याभिषेकाच्या माध्यमातून खुर्चीचं काय महत्त्व आहे, फक्त हे अधिकार समजून घेण्यापुरतं नाही तर माझं दायित्व काय, माझी जबाबदारी काय, या संदर्भातला राज्याभिषेकातला तो संवाद हा जर प्रत्येकाने आपल्या मनामध्ये उतरवला, कृतीमध्ये उतरवला, राजकारणामध्ये आचरणात उतरवला तर मी हे नेहमी निश्चित सांगू शकतो की 2047चा 15 ऑगस्ट हा आमच्यासाठी जगाचा विश्वगुरू विश्वकप्तान बनण्याची ही शक्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकातून, त्या ऊर्जेतून आम्ही जन्माला आणू शकतो. आणि या दृष्टीने या राज्याभिषेकामध्ये विविध कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलं आणि या माध्यमातून माझ्याही दृष्टीने हे माझं सौभाग्य आहे. राजकीय क्षेत्रामध्ये मी काम करतो, अनेक वर्ष काम केलं, पण या संधीच्या माध्यमातून जी सेवा आम्ही देऊ शकू, आमचा विभाग देऊ शकेल, मला विश्वास आहे या आयुष्यात पुन्हा यापेक्षा अतिशय उत्तम कार्य करण्याची संधी मंत्री म्हणून मला कदापिही नसेल आणि यासाठी जीव ओतून काम करण्याचा आम्ही निर्णय केला आहे. संजय राऊत यांनी आज एक गंभीर आरोप केलेला आहे. भाजपमध्ये एक रेड कार्ड ठरलेला आहे, शाखा प्रमुख ते खासदारांपर्यंत असं रेड कार्ड ठरलेला गंभीर आरोप करतात. नाही, मी याच्याकडे गंभीरतेने घेत नाही. मी यांच्याकडे अतिशय सहानुभूतीच्या दृष्टिकोनातून बघतो की आज शिवसेनेवर ही वेळ यावी की शिवसेनेचा जो विचार होता तो राष्ट्रभक्तीचा, हिंदुत्वाचा, वीरतेचा, स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी एक शाखा प्रमुख जन्माला घातला वैचारिक भूमिकेतून. काय नेते निर्माण केले, एक मोठी यादी आहे. मनोहर जोशीजी असेल, दिवाकर रावतेजी असेल, गंगाधर डाकेजी असेल, स्वर्गीय दत्ता नगावडेजी असेल, गजानन कीर्तीकर असेल, एक नेता पूर्ण शक्तीने शिवसेनेचा विचार हा पोहोचवायचा आणि यातून शिवसेना निर्माण झाली. आज त्याच स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच्या विचारांनी प्रेरित असणाऱ्या शाखा प्रमुखाबद्दल, विभाग प्रमुखाबद्दल, आमदारांबद्दल हे विकाऊ आहे असं सांगून भाजपला तुम्ही बदनाम करत नाही, तुम्ही एकनाथ शिंदेजींना बदनाम करत नाही, तुम्ही बदनाम करत आहात बाळासाहेबांच्या विचाराला. बाळासाहेबांचा जो विचार होता तो असा विकाऊ आणि तकलादू आहे हे जर तुम्ही भासवत असाल तर तुम्ही अप्रत्यक्षपणे स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात बोलत आहात. तुम्ही भाजप आणि शिवसेनेच्या विरोधात बोलत नाही, तुम्ही आपल्याच पदाधिकाऱ्यांना, ज्यांनी तुम्हाला खुर्चीवर बसवलं, ज्यांनी तुम्हाला नेता बनवलं, ज्यांच्या मजबूत खांद्यावर शिवसेनेचा विचार, शिवसेनेचा भगवा झेंडा आकाशात उंच डौलांनी फडकत होता, त्याबद्दल शंकास्पद करतात. तुमच्याबद्दल मनापासून सहानुभूती आहे. मला असं वाटतं की बोलताना विचार करून बोलावं. आपण आपल्याच परिवाराला बदनाम करतो, आपल्याच कुटुंबातील सदस्यांना बदनाम करतो आहात, याचा मात्र भाव लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. महाविकास आघाडीवरती राजकीय संकट महाविकास आघाडीवर दिले आता देवेंद्र फडणवीस यांना की मला मारण्याचा कट आहे तो श्रीकांत शिंदेने रचलेला, कसं बघता या सगळ्या पत्राकडे? नाही, मला वाटतं पत्र लिहिलं असेल तर माननीय देवेंद्रजींनी ताबडतोब या संदर्भात पोलीस विभागाला आदेश दिले पाहिजे आणि संजय राऊतांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवून त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली पाहिजे. किंवा जर संजय राऊतांना पोलीस स्टेशन येण्यामध्ये जर काही अडचण असेल तर पोलीस विभागाने त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या वेळेनुसार या संदर्भातली माहिती घेतली पाहिजे, चौकशी केली पाहिजे. शेवटी
या महाराष्ट्रात कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता असेल नव्हे, सामान्य कार्यकर्ता असेल, 5 रुपयाची पावती फाडणाराही कार्यकर्ता असेल, त्यांना जर कुठं धमकी दिल्या जात असेल, त्यांच्या मनामध्ये भीती असेल, कोणी एखादा व्यक्ती घाबरतो, मग घाबरत असेल तर यांना पोलीस संरक्षण देऊन त्यांच्या माध्यमातून त्यांना योग्य सुरक्षा देण्याची आवश्यकता तपासून बघितलीच पाहिजे. एकीकडे महाविकास आघाडीवरती संकट असताना दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये गडबजी आपल्याला पाहायला मिळते. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भावी मुख्यमंत्री असे बॅनर झळकले आणि आता अजितदादा तुम्ही पुढचे मुख्यमंत्री असे बॅनर झळकतात. राष्ट्रवादीमध्ये गडबजी आहे का आणि या गडबजीविषयी आपलं काय नेमकं म्हणणं आहे? नाही, मला वाटतं की मुख्यमंत्री अजितदादा, मुख्यमंत्री जयंत पाटील, मुख्यमंत्री सुप्रियाताई असे बोर्ड आहे म्हणजे काही गडबाजी आहे असं मी म्हणत नाही. कधी कधी कार्यकर्ते ज्यांना जो नेता आवडतो त्या नेत्याबद्दल अशा पद्धतीने बोर्ड गावतात. आता असा बोर्ड गावला म्हणजे तो मुख्यमंत्री होतो असंही होत नाही. आता अनेकदा तर आपण पाहतो की गावामध्ये काही गावांमध्ये तर त्यांचा जन्मदिवस साजरा करतात, पाळीव प्राण्यांचाही जन्मदिवस साजरा करतात. म्हणून बोर्ड गावला म्हणजे कोणी मुख्यमंत्री होत नाही. मुख्यमंत्री बोर्ड गाऊन जागा असताना तर मला वाटतं की 10,000 15,000 मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या सेवेसाठी निर्माण झाले असते. त्यामुळे याच्यात गडबाजी आहे असं मला वाटत नाही. आणि समजा असेल तर याच्याबद्दल भाजपला वाईट वाटण्याचं दूरपर्यंत कारण नाही. सर, भाजपचे माजी खासदार जे आहेत सुब्रमण्यम स्वामी यांनी उद्धव ठाकरेंचा पाठिंबा दिलेला आहे उद्धव ठाकरेंना आणि निवडणूक आयोग बरखास्त करा अशी मागणी त्यांनी केलेली आहे. याकडे कसं पाहता, कारण की तुमच्या पक्षाचेच ते माजी खासदार आहेत? नाही, असं आहे, आमच्या पक्षात काही माजी खासदार आहे. आता एकनाथ शिंदेजी शिवसेनेचे माजी मंत्री आहे, पण आज आमच्यासोबत आहे. तर आज आमच्यासोबत असताना त्यांनी जो विचार मांडला तो कालच्या विचारासोबत तपासून बघायची आवश्यकता नसते. उद्धवजी हे आमच्यासोबत असताना काँग्रेस राष्ट्रवादीबद्दल अतिशय वाईट बोलायचे, अतिशय वाईट, म्हणजे जो तुम्ही विचारही करू शकत नाही, जे शब्द मीही काढू शकत नाही. शरद पवारांसोबत किती वाईट बोलायचे ते, तर आज ते शरद पवारांचं कौतुक करतात. तर याची तुलना करण्याची आवश्यकता नसते. सुब्रमण्यम स्वामी काल काय म्हणाले त्याच्याशी आज ते जे म्हणताय त्याच्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करणं आवश्यक नाही आहे. ते आज भारतीय जनता पार्टीशी त्यांचा संबंध त्यांनी ठेवलेला नाही आहे. भाऊ, भाजपने 2024 साठी आतापासूनच तयारी केली. त्यासाठी आता भाजपचे जे खासदार असतील, आमदार असतील, त्यांच्या सोशल मीडियावर आता विशेष लक्ष असणार आणि ज्यांचे फॉलोअर्स 25,000 पेक्षा कमी असतील त्यांचं तिकीट कापलं जाणार अशी माहिती मिळते. नाही, असं तिकीट काही फॉलोअर कमी आहे म्हणून कापल्या जाईल मला वाटतं की ही अफवा आहे. असं कधी असतं का की फॉलोअर कमी आहे? शेवटी त्याची निवडणुकीमध्ये निवडून येण्याची क्षमता, त्याचं पार्टीसाठी असणारी निष्ठा, त्याचं कार्य, जनतेमध्ये लोकप्रियता हे बघितलं जातं. 25,000 म्हणजे काही लोक तर असे आहे की ज्यांचं सोशल मीडियामध्ये अस्तित्वच नाही आहे, पण तरीही ते आमदार आहेतच ना. आणि एकदा नव्हे 4दा 5दा निवडून आले काय. म्हणून मला वाटतं की ही अफवा आहे. पण हे खरं आहे की प्रत्येक कार्यकर्त्याचं मूल्यमापन करूनच तिकीट दिलं जाते. त्या कार्यकर्त्याची निवडून येण्याची क्षमता याचा सर्वे केला जातो. जे कार्यकर्ते पक्षासाठी झटतात सदैव त्यांच्याकडून त्या उमेदवाराच्या बद्दल माहिती घेतल्या जाते आणि पक्षाची एक यंत्रणा आहे. पण सोशल मीडियामध्ये नाही, म्हणून तिकीट कापण्याचं काम हे भाजपकडून कदापि होणार नाही. भाऊ, हिंदी में जानना चाहेंगे कि आप लोगों का लगातार पत्र व्यवहार चल रहा है इंग्लैंड के साथ, और इंग्लैंड ने ये कहा भी है कि 1 साल के लिए हम जगदम्बा तलवार और बागनक देने के लिए तैयार हैं. क्या पत्र व्यवहार हुआ? नहीं, देखो ऐसा है कि हमने सुनक जी से ये पत्र व्यवहार किया है कि ये राज्याभिषेक का 350वां वर्ष है. छत्रपति शिवाजी महाराज का नाम ही हमारे खून के हर कत्र में एक चैतन्य निर्माण करता है. जय भवानी जय शिवाजी ऐसा जय घोष है कि बेहोश आदमी होश में आ जाएगा. तो एक राज्याभिषेक का ये वर्ष हम जब मना रहे हैं तब छत्रपति जी की जगदम्बा तलवार और अफजल खान का पेट फाड़ने वाले वागनक हमें वापस करें. अभी शायद नेक्स्ट वीक में कॉन्सुलेट जनरल के साथ मुंबई में हमारी मीटिंग होगी. जो संदेश हमें मिला है कि हम परमानेंट तो नहीं देंगे, 1 साल के लिए देने के बारे में चर्चा हो सकती है, उस बारे में संवाद हो सकता है. तो नेक्स्ट वीक में हमको एक बात स्पष्ट हो जाएगी. मगर हमारी ये कोशिश है कि जगदम्बा तलवार जो हमारे लिए 1 करोड़ कोहिनूर से भी कीमती है, कोहिनूर वापस नहीं आया तो भी हमें चलेगा, पर हमारे लिए कोहिनूर से ज़्यादा कीमती है, और वो भी 1 कोहिनूर से नहीं, करोड़ों करोड़ों कोहिनूर हीरे से भी कीमती हमारे राजा की ये तलवार है, वागनक है. तो हम यही कोशिश करेंगे. और गैरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती.
आदरणीय अमित भाई से मैंने टाइम मांगा है। नेक्स्ट वीक में जैसे कॉन्सुलेट जनरल की मीटिंग होने के बाद अमित भाई जी को जाके मैं इस बारे में सभी रिपोर्टिंग करूंगा। और मेरा विश्वास है कि माननीय अमित भाई हो, माननीय नरेंद्र भाई हो, छत्रपति शिवाजी महाराज के विचारों पे उनकी जो श्रद्धा है उसे तो मैं सलाम करता हूँ। भाऊ, संजय राउत कहते हैं कि सरकार ने 2000 करोड़ रुपए खर्च किए हैं शिवसेना को पार्टी और चुनाव चिन्ह दिलाने पर। अब उन्होंने रेट कार्ड तय कर दिया है कि शाखा प्रमुख से लेकर के सांसद तक के सबके पैसे फिक्स हैं और लोग फोन करके और बुला रहे हैं। देखो, ऐसा है, स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी के विचारों पे अविश्वास व्यक्त करने की बात संजय राउत कर रहे हैं। स्वर्गीय बाला साहब ठाकरे जी ये तो रत्न पारखी थे, परिस थे। एक शाखा प्रमुख को भी उन्होंने मुख्यमंत्री तक पहुंचाया। ऐसी कई लंबी यादी है कि जिनको एक सामान्य व्यक्ति को, ये बड़ा आदर्श राजनीति का उदाहरण है कि हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाला साहब ठाकरे कभी कुर्सी पे प्रेम नहीं करते थे। वो खुद कभी मुख्यमंत्री नहीं बने। उन्होंने अपने कार्यकर्ताओं को बड़ा किया विचारों के साथ। उनका धागा इतना मजबूत था विचारों का कि कार्यकर्ता उनसे दूर नहीं होता था। वो कहता था कि इस जन्म में तो मैं बाला साहब के विचारों के साथ हूँ, मैं अगले जन्म में भी मेरा अगर जन्म होता है तो बाला साहब जी के विचारों के साथ होना चाहिए। अब ऐसे कार्यकर्ता ये आज भी शिवसेना के लिए काम कर रहे हैं। माननीय एकनाथ शिंदे जी ये तो शिवसेना के लिए ही काम कर रहे हैं। जो शाखा प्रमुख है वो बिकाऊ है, ये कहना, ये बाला साहब ठाकरे जी का विचार बिकाऊ है ऐसा कहने के बराबर है। तो मुझे लगता है कि संजय राउत जी के साथ मेरी सहानुभूति है। कोई भी व्यक्ति चिढ़ जाएगा जब सत्ता से दूर होता है, क्योंकि आपको याद है कि 28 नवंबर 2019 या ऐसा एक दिवस था जिस दिवस में वो दिवस कोई मुख्यमंत्री बनने का नहीं था। वो दिवस स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी के विचारों को तिलांजलि देने का था। दुख ये बात का है कि यहाँ पे पिताजी का श्राद्ध जो है वो बेटा करता है, पर पिताजी के विचारों का भी श्राद्ध 28 नवंबर 2019 को उद्धव जी ने किया। जिस कांग्रेस के साथ जाने का नौबत आएगी उस दिन मैं अपना दुकान बंद कर दूंगा। ये कोई आम आदमी ने कहे हुए वाक्य नहीं है, ये बाला साहब के वाक्य है। और उनके विचारों का श्राद्ध 28 नवंबर 2019 को किया। मगर कुछ ऐसे बेटे थे जो खून से बाला साहब के बेटे नहीं थे, विचारों से थे। उन्होंने फिर से एक बार वो विचारों का झंडा जो भगवा है, जो भयमुक्त, जो गर्व विरहित, वासना विरहित है, वो विचार अपने हाथों में लिया और आज शिवसेना उन्होंने जिंदा रखी। उन्होंने कांग्रेस के और सोनिया जी के चरणों में जाके बाला साहब के विचारों को समाप्त नहीं किया। अब संजय जी कह रहे हैं कि ये हमारे जो नेता है बिका हुआ है, हमारे शाखा प्रमुख बिका हुआ है, हमारे विभाग प्रमुख बिका हुआ है, तो वो भाजपा का अवमान नहीं करते, वो अवमान शिवसेना के विचारों का करते। बाबू, द कश्मीर फाइल्स को दादा साहब फाल्के पुरस्कार मिला है। कश्मीर फाइल्स को लेकर विपक्ष लगातार कह रहा था ये बीजेपी का एजेंडा चला रहे हैं लोग, और अब इतना बड़ा अवार्ड मिलना, इसे कैसे देखें? सच्चों को झूठा साबित करना कांग्रेस की पुरानी आदत है, वो आदत से सुधरेंगे नहीं। दो ही बातें हैं कि कुछ लोग हम नहीं सुधरेंगे इसके साथ ही काम करते हैं। कश्मीर फाइल्स के बाद भी वो सुधरना नहीं चाहते। कश्मीर फाइल्स में वस्तुस्थिति बताई, इतिहास बताया, हमारे देश का जो किरीट है, मस्तक है, वो मस्तक जब इस चक्रव्यूह में अटका था तो यही कांग्रेसी है। कभी इनको कांग्रेसियों को देश की चिंता रही नहीं है। इनका परिवार ही इंडिया इज इंदिरा, इंदिरा इज इंडिया व्यक्तिस्तोम था, परिवारवाद था। इनके नेता परिवार वसाने के लिए देश छोड़कर आए, हमारे नेता देश को आगे बढ़ाने के लिए परिवार छोड़ के आए। तो ये वैचारिक भूमिका है। अब ये भूमिका के आधार पे वो तो कश्मीर फाइल को उसको निंदा करें। उनको तो बीबीसी वाली डॉक्यूमेंट्री चाहिए जो देश को अस्थिरता निर्माण करेगी, तब इनको जनतंत्र याद आता है। सर, इलेक्शन कमीशन पे सवाल उठाया है उद्धव ठाकरे जी ने। उन्होंने कहा है कि इलेक्शन कमीशन को डिसॉल्व कर देना चाहिए और जो कमिश्नर होता है इलेक्शन कमीशन का वो पब्लिकली अपॉइंट करना चाहिए, चुनाव से अपॉइंट होना चाहिए। किस तरह से देखते हैं आप इस स्टेटमेंट? देखो, देश के संविधान की ये मजाक करने का काम शुरू है। अगर इनको
शिवतीर्थ मिलता है तो कहते हैं कि आज भी न्यायपालिका जिंदा है। इनके खिलाफ कोई निर्णय लग जाए तो ये ऐसे चिढ़ जाते हैं। मेरे को ऐसा लगता है कि इनके खिलाफ में कानून के चौकट में अगर कोई निर्णय लगता है तो ये ऐसी बातों का, ऐसी गलत शब्दों का इस्तेमाल करना शुरू कर देते हैं। बड़े आश्चर्य की बात है, दुख की बात है कि ऐसे राजनीतिक पार्टियां अभी देश में निर्माण हुए हैं कि जो राजनीतिक पार्टियां देश की सारी व्यवस्थाओं को ध्वस्त करना चाहते हैं, उद्ध्वस्त करना चाहते हैं, शंकास्पद करना चाहते हैं, भ्रम निर्माण करना चाहते हैं, अविश्वास को जन्म देना चाहते हैं, अफवाहें फैलाने का काम करते हैं। अब इनका काम आपने भी देखा है, खासदार नवनीत राणा को जेल में डाल दिया, केंद्रीय मंत्री को 505 2 लगा दिया, यहाँ पे उनके बेटे को जेल में डाल दिया। तो ये है हुकुमशाह, मगर मायावी रूप लेके हम लोकशाही के रक्षक है, संरक्षक है, ये भाव व्यक्त करते। सही तो इनके ओठों पे लोकशाही का जयघोष दिखता है, मगर हृदय पूरा का पूरा हुकुमशाही से भरा है, गलत बातों से भरा है और ये भ्रम निर्माण करते हैं। मैं जनता को आगाह भी करता हूँ, आह्वान भी करता हूँ, ऐसे मायावी राजनीतिक नेताओं से दूर रहे, परहेज रखे। ये अमृत काल में ऐसे जहरीले वक्तव्य करने वालों से हम अपने मत देते समय सोच कर ही मत दे। भाऊ, काश्मीर फाईल सिनेमाला दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे। काय सांगाल? काश्मीर फाईल सिनेमाला मोठा विरोध देखील झाला होता, मात्र काश्मीरमधली वस्तुस्थिती या सिनेमात मांडण्यात आली होती। नाही, मोठा विरोध झाला नाही, विरोध छोटा होता, पण काही चॅनल्सच्या माध्यमातून विरोध मोठा आहे अशा पद्धतीने वक्तव्य केलं। जर मोठा विरोध असता तर लोकांनी चित्रपटच बघितला नसता। इतका मोठा व्यवसाय जेव्हा केला जातो आहे, तर लोकांना काश्मीर फाईल्सच्या संदर्भामध्ये काही तिथं मनोरंजन नव्हतं, काही तिथं नृत्य नव्हते, इतिहास होता, ऐतिहासिक तथ्य होतं। या देशाच्या संदर्भातल्या सुरक्षेबद्दल ज्या पद्धतीने काँग्रेसचं सरकार वागलं, ऐतिहासिक तथ्य होती आणि म्हणून लोकांनी एवढा मोठा व्यवसाय केला ना। त्या चित्रपटाची निर्माण करण्याची किंमत किती होती, कितीतरी पट व्यवसाय केला। आता त्याला पुरस्कार दिल्यानंतर काही लोक जे आयुष्यभर फक्त तिरस्कार करण्यासाठी जन्माला आले ते तिरस्कार करतील, पण लोक यांना पुरस्कार देतील। आता काही लोकांना काश्मीरचा प्रश्न कोणी निर्माण केला, का दिलं? काश्मीरमध्ये 370 कलम कोणी दिलं? 2 निशान, 2 प्रधान, 2 संविधान नहीं चलेंगे असं सांगत प्राणाची आहुती काय काँग्रेसच्या नेत्यांनी दिली का? काँग्रेसचे नेते जाऊन हुजरेगिरी करायचे तिथं। त्यांच्यासाठी काश्मीर म्हणजे आनंदाचा आणि फक्त आराम करण्याचं क्षेत्र होतं। काश्मीर तर आमचा किरीट आहे, मस्तक आहे, त्या काश्मीरला तोडण्याचा प्रयत्न होणार आहे हे मात्र त्यांना बिर्याणी खाऊ घालायचे। ज्यांनी या देशामध्ये आतंकवाद जन्माला घातला, आतंकवादी हमले केले, त्यांना जाऊन बिर्याणी खाऊ घालण्याचं काम काँग्रेसने केलं। आज का होत नाही आतंकी हमले, का आतंकी घटना होत नाही? कारण विश्व गौरव, देश गौरव, गरीबों के मसीहा, युग पुरुष नरेंद्र मोदी जी, तुमने अगर हमारी तरफ गलत नजरों से देखा तो बाद में तो आग भी नजर नहीं आएगी, ही भाव आहे। आणि काँग्रेसच्या राज्यात तुम्ही पाहिलं कोणी दिलं होतं पत्र, आतंकवाद्यांना फाशी देऊ नका? किती खासदार होते, किती काँग्रेसचे नेते होते? आतंकवाद्यांशी यांचं काय नातं होतं, काय संबंध होता? हे मताचे लाचार तुष्टीकरण करणारे फक्त यांना खुर्चीवर प्रेम आहे। आमचा परिवार म्हणजे देश, इंदिरा इज इंडिया, इंडिया इज इंदिरा, ही भाव यांना काही कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत, कामरूपपासून कच्छपर्यंत काही देणं घेणं कधीच नव्हतं। हे स्वार्थाने बरबटलेले राजकीय पक्ष आहे, खुर्चीवर प्रेम करणारे, यांचं प्रेम देशावर कमी आणि खुर्चीवर जास्त। शेवटचा प्रश्न, ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी तुम्हाला भेटण्यास आलेल्या आहेत, काय नेमकं भेटीचं कारण आहे? काय एक भारत श्रेष्ठ भारत हा कार्यक्रम आहे, माननीय मोदीजींनी या संदर्भात आग्रह केला आहे आणि महाराष्ट्र हा तर अतिशय सांस्कृतिक दृष्टीने संपन्न आहे। जगामध्ये जर याचं मूल्यांकन केलं तर 193 देशात टॉप 10 मध्ये आम्ही येऊ। आता या सांस्कृतिक वारसाला देशभर पोचवायचं, तंजावरपासून अटकपासून कटकपर्यंत, पानिपतपर्यंत पोचवायचं। एक भारत श्रेष्ठ भारत या कन्सेप्टला घेऊन आज चर्चा होणार आहे आणि आम्ही पहिला कार्यक्रम या मुंबईमध्ये सुरू करतोय। लाल मातीतली कुस्ती म्हणजे